नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सावळीवर बुद्रुक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 58 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रथम श्री नरेंद्राचार्य महाराजांच्या पूजन व आरती अशोकराव धमधडे व बाळासाहेब जनार्दन जपे यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रंकेश जाधव, संदीप सुरासे, साईनाथ गोसावी, भानुदास कांडळ, लवारकर सर, दीपक वाजे, सतीश जपे, पत्रकार राजेंद्र गडकरी, किरण जपे, विजय जेजुरकर, चेतन पालकर, लांडगे साहेब, दीपक मगर, नळे साहेब, भास्कर चव्हाण, अक्षय सोमासे आदींचे मोठे सहकार्य लाभले. महाराज की जय. सद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य की जय. समर्थ सद्गुरु बाळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. नरेंद्र योगी जय सियाराम. जय सियाराम. परमपूज्य कानिकनाथ महाराज की जय. नरेंद्राचार्य की जय. समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय सिया. जय. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य आणि नरेंद्र महाराज यांच्या संकल्पनेतून सावळविहीर आणि पंचकृषीमधील सर्व परमपूज्य नरेंद्र महाराजांचे भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्पण रक्त केंद्र संगमनेर यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे रक्तदान शिबिर ह्या परिसरातील सर्व नरेंद्र महाराज भक्त मंडळाचे सर्व सदस्य सातत्याने या ठिकाणी करत असतात आणि ह्याही वर्षी त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. रक्तदान हे एक महान कार्य आहे. रक्तदानाची आवश्यकता का आहे तर जेव्हा एखाद्या पेशंटला रक्ताची आवश्यकता असते पण अशा वेळेस जर त्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा पुरवठा नसेल तर एखादा जीव कदाचित गमावू पण शकतो. असे अनेक उदाहरणं आपण आपल्या नजीकच्या काळामध्ये आपण बघितले असतील. परंतु रक्तदानामुळं अनेक कुटुंबाचे रक्तदान मिळाल्यामुळं रक्तदान केल्यामुळं या ठिकाणी अनेक कुटुंबाचे प्रमुख व्यक्ती असेल, जो घरातला कर्ता पुरुष असेल, अशा व्यक्तीला रक्तदान मिळाल्यामुळं ते कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलेलं आहे. आणि म्हणून किंवा म्हणूनच नव्हे तर अशा रक्तदानाची आपल्याला खूप आवश्यकता आहे. आणि हे जे कार्य महान कार्य रक्तदानाचं हे परमपूज्य नरेंद्र महाराजांच्या भक्तगणाच्या माध्यमातून होतं आहे. आम्हाला याचा खूप सार्थ अभिमान आहे. आपण हा जो उपक्रम घेतला त्याबद्दल आपल्या सावळवीर ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे पंचकृषीच्या वतीने, राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे
जलसंपदा खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराच्या वतीनं या रक्तदान या अशा महान कार्यास मी शुभेच्छा देतो आणि यांच्या हातून अशीच सामाजिक सेवा घडत राहू अशी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय भारत, जय हिंद.